नमस्कार. 600 सराव प्रश्नांची जी सिरीज आपण स्टार्ट केली आहे त्यामधील आज आपला दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या सिरीजमध्ये आपण 361 ते 420 पर्यंतचे प्रश्न बघितले होते. आज आपण 420 पासून पुढे काही प्रश्न बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. तर हे तीनही विधाने बरोबर आहेत. आपण वाचूयात. 7 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई कॅबिनेट संकल्पना राबविण्यात आली. पुढचा पॉइंट आहे, ई कॅबिनेट ही संकल्पना याआधी हिमाचल प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी राबविली आहे आणि ई कॅबिनेट ही संकल्पना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. ठीक आहे. बघा, हा जो 421वा जो प्रश्न आहे त्याच्यात जे 3 विधानं दिलेले आहेत ते तीनही विधानं बरोबर आहेत. एकदा पुन्हा बघू. 7 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई कॅबिनेट संकल्पना राबविण्यात आली. याआधी ही संकल्पना कोणकोणत्या राज्यांनी राबवली? हिमाचल प्रदेश, ईशान्येकडचे 2 राज्य कोणते? आसाम आणि अरुणाचल प्रदेश. ई कॅबिनेट ही संकल्पना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. कोणाच्या मदतीने? राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तर कोणाला? अपर्णा सेन यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅशद्वारे 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद याद्वारे 2025 हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद. पुढे बघा, मेजर ध्यानचंद यांच्याविषयीची विधानं दिलेली आहेत आणि बरोबर विधान विचारलेलं आहे. तर वरची 4ही विधानं बरोबर आहेत. भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख. बरोबर. 1928, 32, 36 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं. एक नोटीस केलं का तुम्ही? हे सलग होणारे जे ऑलिम्पिक होते, म्हणजे सलग स्पर्धा झालेल्या 4-4 वर्षांनी होतात ना, मग 28, 32 आणि 36 3 ऑलिम्पिक सलग स्पर्धांमध्ये त्यांनी भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं. मेजर ध्यानचंद यांचे आत्मचरित्र काय? तर गोल. त्यांना 1956ला पद्मभूषण पुरस्कार मिळाला. किती साली? 1956 साली. कोणता? पद्मभूषण. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे, योग्य विधान किंवा विधाने ओळखा आणि दोन्हीही विधानं बरोबर आहेत. बघा, दरवर्षी 11 ते 17 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. 2025च्या रस्ते सुरक्षा सप्ताहाची संकल्पना बी अ रोड सेफ्टी हिरो आणि हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. बघा, आता 11 ते 17 जानेवारी हा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? ॲक्च्युली मी खूप इनडेप्थमध्ये 3 पार्ट्समध्ये जानेवारी महिन्यातले जे डेज आहेत ते तुमचे ट्रिक्सच्या स्वरूपात चांगल्या पद्धतीने करून घेतलेले आहेत. त्याच्यातलाच एक भाग म्हणून मी हे कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. बघा, 11. आता 11 लिहिताना हे बघा, मी याच्यावर तुम्हाला दाखवते करून. आता आपल्याला 11 लिहिताना आपण 2 उभ्या रेषा मारतो. बरोबर. मग तशाच करायच्या, फक्त थोडा दूर दूर मारायचा. हा झाला 11. मग ह्या जेव्हा रेषा आपण अशा लांबवर नेऊ, मग 11 पासून हा तयार काय झाला? रस्ता. राहील का लक्षात? 11 ते 17 आहे ना, आपण रस्ते सुरक्षा सप्ताह 11 ते 17 मध्ये आहे हे आपण पाठ करतोय. तर मग हा 11 पासून हा आपण तयार केला रस्ता. आणि रस्त्यावर काय ॲक्सिडेंट खूप होतात, कोणी गाड्या कशाही चालवतं, काही पण होऊ शकतं. म्हणून आपण कसं सेफ्टी असायला पाहिजे ना, किंवा मग ह्या पद्धतीने ॲक्सिडेंट होतात तर मग रस्त्यावर काय असतो? खतरा असतो. खतरा. 17 खतरा, 17वरून खतरा, खतरावरून 17 असं लक्षात ठेवा. मग राहील का तुमच्या लक्षात? 11वरून रस्ता, रस्त्यावर असतो खतरा, खतरावरून 17 एवढं लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला 11 ते 17 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह जारी केला जातो हे कळेल. आणि थीम पण लक्षात राहील तुमची, बी अ रोड सेफ्टी हिरो. ठीक आहे. पुढे बघा, जानेवारी 2025 रोजी डॅश डॅश या राज्यात देशातील पहिले
सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले. तर कोणत्या राज्यात? सिक्कीम या राज्यात. बघा, जानेवारी 2025 रोजी सिक्कीम या राज्यात देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले. पुन्हा वाचूया. जानेवारी 2025 रोजी सिक्कीम या राज्यात देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. जागतिक व्यापार संघटनेने म्हणजे काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटनेचा 1 जानेवारी 2025 रोजी कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? 30वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. बघा पुढे बघा. बरोबर विधान ओळखा. तर हे जे विधानं आहेत हा एक लीड्स अहवाल आहे. ठीक आहे, लीड्स अहवाल. तर त्या लीड्स अहवालाविषयी हे सगळे विधानं आहेत आणि हे चारही विधानं बरोबर आहेत. आणि लीड्स अहवाल हा महत्त्वाचा आहे. लीड्सचं फुल फॉर्म काय बघा? लॉजिस्टिक्स इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स. हाही त्याचा फुल फॉर्म आहे. मी तुम्हाला ते पण दाखवते. तर हा अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे. आणि लॉजिस्टिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो की ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आपण गुड्स आणि सर्व्हिसेस जे काही त्याची वाहतूक करतो तर मग त्याच्यात सगळ्याच गोष्टी येतात. रस्ता किंवा मग गोदाम वेळेवर त्या गोष्टी पोहोचतात की नाही. तर मग याच्याशी रिलेटेड तो अहवाल आहे. तर मग ह्या अहवाला काय काय दिलेलं आहे आपण बघू. बघा, लीड्स अहवाल 2024 वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध केला. सदर अहवाल कितव्या क्रमांकाचा आहे? 6व्या क्रमांकाचा. आणि 2018 मध्ये पहिल्या क्रमांकाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्याच्यानंतर सदर अहवाल 4 प्रमुख स्तंभांवर आधारित आहे आणि हे वरील सर्व विधानं बरोबर आहे. तर बघा, लीड्स अहवाल आपण थोडक्यात मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा लीड्स अहवाल काय आहे. 1-2 मिनिट लाईट गेलेली आहे. लीड्स अहवाल 2024 काय आहे? तो कोणाद्वारे? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध केला गेला. क्रमांक 6वा होता. पहिला 2018 मध्ये प्रसिद्ध, जानेवारी 2025. उद्देश काय? आंतरराज्य स्पर्धात्मकतेला चालना देणे. लीड्सचा काय फुल फॉर्म होतो? लॉजिस्टिक्स इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, पुढे बघा. हा अहवाल 4 प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. ते कोणते 4 प्रमुख स्तंभ? लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा, नंतर लॉजिस्टिक्स सेवा, ऑपरेटिंग आणि नियामक पर्यावरण, शाश्वत लॉजिस्टिक. ठीक आहे, आणि मग यानुसार 2024चा जो अहवाल आहे त्याच्यात त्यांनी बघा कशा पद्धतीने डिव्हाइड केला आहे. किनारी राज्य, त्यानंतर भूपरिवेष्टित राज्य, नंतर ईशान्येकडील राज्य, केंद्रशासित राज्य. आता याच्यातही त्यांनी कॅटेगरी केलं बघा. अचिव्हर्स, फास्ट मूव्हर्स, एस्पायर्स. तर मग याच्यात तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे की किनारी राज्यांमध्ये आपलं महाराष्ट्र येतं आणि महाराष्ट्र कोणत्या रँकिंगमध्ये आहे? तर अचिव्हर्समध्ये आहे 3ऱ्या क्रमांकावर. आणि बाकी सगळ्या कॅटेगरीतले अचिव्हर्समधली पहिली राज्य लक्षात ठेवायची. तर मग बघा, किनारी राज्यांमध्ये अचिव्हर्समध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. ज्या लँडलॉक स्टेट्स आहेत त्यांना हरियाणा प्रथम आहे, ईशान्येकडेमध्ये आसाम प्रथम आहे आणि केंद्रशासितमध्ये चंदीगड प्रथम आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवा याच्यात. आणि लॉजिस्टिक्स मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर लॉजिस्टिक्सचा तो अर्थ होतो. हे बघा, लॉजिस्टिकची डेफिनेशन काय आहे थोडक्यात. लॉजिस्टिक म्हणजे वस्तू आणि सेवांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कार्यक्षमतेने आणि वेळेवर वाहतूक करणे तसेच त्यांची साठवणूक करणे होय. यामध्ये खरेदी, वस्तू, गोदाम व्यवस्थापन, वितरण आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन यांसारख्या प्रक्रियांचा समावेश असतो. ज्या व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांची कच्च्या मालापासून अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण पुरवठा साखळी व्यवस्थापित करण्यास मदत करतात. तर ठीक आहे, हा आहे अर्थ लॉजिस्टिक्सचा. समजलं असेल असं मी गृहीत धरते. बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, हे तर कळालं ना. हा अहवाल 6व्या क्रमांकाचा आहे. 2018चा पहिला,
त्याच्यानंतर कोणी प्रसिद्ध केला, महाराष्ट्राची काय आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये तो डिवाइड केलेला आहे, या सगळ्या गोष्टी, त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये पहिला स्टेट कोणता आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, भारत सरकारने, आणि जर तुम्हाला इन डिटेल सगळंच बघायचं असेल तर तुम्ही जानेवारीच्या प्लेलिस्टमध्ये जा, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कंप्लीट करून घेतलेल्या आहे. बघा, भारत सरकारने घाऊक किंमत निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्सचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी डॅश डॅश ही समिती जानेवारी 2025 मध्ये नेमली आहे. तर कोणती समिती आहे ती? रमेश चंद समिती. बघा, देवा जाधवर सरांच्या पुस्तकात ज्या काही समित्या दिलेल्या आहेत पूर्ण, हे बघा, ह्या नवनियुक्त समित्या आहेत जानेवारी मधल्या. तर ह्या सगळ्या ज्या समित्या आहेत ह्या तुमच्या मी ट्रिक्सच्या स्वरूपात सगळ्या पाठ करून घेतलेल्या आहेत. आता मी तुम्हाला हे पुन्हा सांगणार नाही काय ट्रिक्स सांगितलेले आहेत. तुम्ही जानेवारीच्या प्लेलिस्टमध्ये जा, या सगळ्या समित्या तुमच्या व्यवस्थित पाठ होऊन जातील. ठीक आहे. पुढे बघा, आता पुढचा प्रश्न आहे जोड्या लावांच्या स्वरूपात. खेलरत्न खेळाडू इकडे, म्हणजे आता ह्या 4 जणांना खेलरत्न मिळालेलं आहे हे नीट समजून घ्या आणि संबंधित राज्य आहे त्यांचं. मनू भाकर हरियाणा, डी गुकेश तामिळनाडू, हरमनप्रीत सिंग पंजाब, प्रवीण कुमार उत्तर प्रदेश. नीट लक्षात ठेवा, त्यांचे राज्य चुकता कामा नाहीये. मनू भाकर हरियाणा, डी गुकेश तामिळनाडू, हरमनप्रीत सिंग पंजाब आणि प्रवीण कुमार उत्तर प्रदेश. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण ह्याच टाईपचा प्रश्न त्यांचे संबंधित खेळासंबंधी बघितलेला होता, जे मागच्या वेळेस आपण लेक्चर बघितलेलं आहे. पुढे बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॅश डॅश या दिवशी शपथ घेतली. तर कोणत्या दिवशी? 20 जानेवारी 2025 रोजी त्यांनी शपथ घेतली. पुढे बघा, आतापर्यंत एकूण किती खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळाले? तर एकूण किती? 62 खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. पुढे, कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली? तर ब्राझीलने. महिला फुटबॉलचं कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली? तर ब्राझील. पण हे महिलांशी संबंधित, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. हे पॉलिथिन नाही, हे पॉलीइथिलीन. त्यांनी पॉलीइथिलीन आययुडी म्हणजे काय? इंट्रा युटेराइन डिव्हाइस, आययुडीचा फुल फॉर्म, या गर्भनिरोधकाचा शोध लावला. जे गर्भाशयात टाकल्या जातं, त्यांनी पॉलीइथिलीन आययुडी या गर्भनिरोधकाचा शोध लावला. ते इंडियन सोसायटी ऑफ प्रिनेटल डायग्नोसिस अँड थेरपीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी केल विद्यापीठाने 1984 मध्ये वॉन ग्रफेनबर्ग पुरस्कार दिला. त्यांना केल विद्यापीठाने 1984 मध्ये वॉन ग्रफेनबर्ग पुरस्कार दिला. त्यांना भारत सरकारने 1991 ला पद्मश्री पुरस्कार दिला. आणि लाईफ गिव्हर हे त्यांचे चरित्र रश्मी सिंग यांनी लिहिले. त्यांचं चरित्र काय आहे? लाईफ गिव्हर हे चरित्र कोणी लिहिले? रश्मी सिंग यांनी लिहिलेले आहे. तर हे कोणाच्या संदर्भातील हे सगळे वाक्य आहेत? तर रुस्तम सुनावाला यांच्या संबंधातील हे सगळे वाक्य आहेत. पुढे बघा, वायकोम सत्याग्रहाला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 100 वर्ष. ठाणे आणि डॅश डॅश जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तर कोणतं? ठाणे आणि मुंबई शहर. नंतर बीड व डॅश डॅश जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आहे. तर बीड आणि पुणे. पुढे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. तर डॅश डॅश हे सहपालकमंत्री आहेत. तर कोण? आशिष जयस्वाल. UPSC शताब्दी वर्ष योग्य कालावधी ओळखा. तर तो शताब्दी वर्षाचा योग्य कालावधी काय आहे? 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026. 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 हा आहे शताब्दी वर्ष कालावधी. कसला? UPSCचा. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आहेत. तर सहपालकमंत्री कोण आहेत? तर मंगल प्रभात लोढा हे आहेत. पुढे बघा, खेलो इंडिया. बघा, खेलो इंडिया वॉटर स्पर्धा 2025 मध्ये पदतालिकेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर 8व्या क्रमांकावर आहे.
काय म्हणताय ते खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स चालू आहे, ठीक आहे. त्याच्यात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 8व्या. आणि त्याच्यात 2 मेडल जिंकले आहेत, आय थिंक सो. आणि आता मी तुम्हाला एक माझाच एक व्हिडिओ दाखवते ज्याच्यात मी काय खेलो इंडिया यूथ गेम्स आणि खेलो इंडिया बीच गेम्स हे 2 गेम्स मी तुमचे शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. बघा, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स मध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 8व्या. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्समध्ये पदतालिकेत महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे. पण आपण आता खेलो इंडिया बीच गेम्स आणि खेलो इंडिया यूथ गेम्स हे थोडक्यात बघून घेऊ. नमस्कार, आपण खेलो इंडिया बीच गेम्स बघणार आहोत 2025 चे. बरं, ते अतिशय महत्त्वाचे का आहेत? कारण ते पहिल्या क्रमांकाचे आहेत, त्यामुळे खेलो इंडिया बीच गेम्स हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. बरं, नेमके कुठे झाले? तर घोगला बीच कुठे आहे? ते दादरा नगर हवेली दीव दमन या ठिकाणी घोगला बीच आहे. मे महिन्यात हे झालेले आहेत. मे महिन्यात झाले, लक्षात कसं ठेवायचं? बघा, मे महिना असतो, खूप उष्णता वाढलेली असते, म्हणून खेळण्यासाठी सगळेजण कुठे गेले? घोगला बीचवर गेले, दादरा नगर हवेली दमन दीवच्या. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घोषवाक्य काय होतं? खेल के सितारे दीव के किनारे. खेल के सितारे दीव के किनारे हे घोषवाक्य होतं. त्याच्यानंतर उद्दिष्ट काय? तर समुद्र किनाऱ्यावरील जे काही खेळ आहे त्यांना प्रोत्साहन मिळावं हे त्याचं उद्दिष्ट आहे. बरं, जे काही मॅस्कॉट आहे म्हणजे शुभंकर. शुभंकर कोण? तर पर्ल म्हणजे काय? डॉल्फिनवर आधारित ही थीम आहे. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आता पदतालिका बघूया. पदतालिकेमध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा, मी ट्रिक्स सांगते. मनीचा महा नाग. मनी नावाची एक मुलगी आहे, तिचा महा म्हणजे मोठा, नाग कुठे? घोगला बीचवर किंवा दीवच्या बीचवर, असं लक्षात ठेवा. मनीचा मोठा नाग. बरं, याच्यात लक्षात कसं ठेवणार? मनी मणिपूर, महा महाराष्ट्र, नाग नागालँड. राहील का लक्षात? मनीचा मोठा नाग, मणिपूर, महाराष्ट्र आणि नागालँड. आता बघा, दुसरं एक काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे माहिती तुम्हाला? तिघही जे पहिले म्हणजे 1, 2, 3 नंबर प्रमाणे जे आहेत ना स्टेट्स, त्या तिघांनाही प्रत्येकी 5 सुवर्ण पदक मिळालेले आहेत. बघा, प्रत्येकी 5. मग महाराष्ट्राच्या बाबतीत वैशिष्ट्य काय आहे बघा, की सर्वाधिक 20 पदकं जिंकून पण फक्त 1 रौप्य पदक कमी मिळालं. त्यामुळे महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे किंवा त्याला उपविजेते पदावर त्याला समाधान मानावं लागलं. जर 1 रौप्य पदक असलं असतं तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असला असता. कळलं तुम्हाला? प्रत्येकी 5, 5, 5 कोणी जिंकले? मणिपूर, महाराष्ट्र, नागालँड. आणि मग जे पहिल्या क्रमांकाचं आहे, मणिपूरला आहे 6 रौप्य आणि महाराष्ट्राला आहे 5 रौप्य. जर 1 रौप्य असलं असतं आपल्याकडे तर आपण प्रथम क्रमांकावर असलो असतो. ठीक आहे. आपण अशा पद्धतीने खेलो इंडिया बीच गेम्स बघितले. तसे आपण काय बघूया? खेलो इंडिया यूथ गेम्स, म्हणजे तुमचे ते 2 गेम्स व्यवस्थित होऊन जातील. नमस्कार, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं खेलो इंडिया बीच गेम्स जे पहिल्या क्रमांकाचे होते. मग आता आपण बघणार आहोत खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चे. बीच गेम्स पहिल्या क्रमांकाचे होते, त्यामुळे ते अतिशय महत्वाचे होते. आता बघणार आहोत बीच यूथ गेम्स. ठीक आहे, मी सांगितलं होतं बीच गेम्स मे महिन्यामध्ये झाले, ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्यालाच कोरिलेट करून लक्षात ठेवा की यूथ गेम्स पण मे महिन्यात झाले. पण यूथ गेम्स हे आधी झाले, त्याच्यानंतर झाले बीच गेम्स. राहतील लक्षात, मे महिन्यात दोन्ही हे गेम्स झालेले आहेत 2025 चे. बरं, जे यूथ गेम्स होते ते झाले कुठे? तर बिहारमध्ये झाले. मग थीम काय होती किंवा थीम सॉन्ग काय होतं? खेलो के रंग बिहार के संग. खेलो के रंग बिहार के संग हे थीम सॉन्ग होतं. शुभंकर म्हणजे मॅस्कॉट कोण होतं? तर गजसिंह. गजसिंह म्हणजे काय? हत्तीची ताकद आणि सिंहाचे साहस. ठीक आहे. त्यानंतर बरं, हे कितव्या क्रमांकाचे होते? तर हे होते एकूण 7व्या क्रमांकाचे. मग पहिले कधी झाले? 2018 मध्ये झाले. बघा, आत्ता पदतालिकेत कोण जिंकलेलं आहे? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र 1 नंबर, हरियाणा 2 नंबर आणि राजस्थान 3 नंबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र सलग 3ऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पदतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. नीट लक्षात ठेवा, ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण याच्यातून
पुढच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्र सलग तिसऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. याच्यावरून काय कळतं की महाराष्ट्र जर 5व्यांदा जिंकला आहे म्हणजे हरियाणा किती वेळा जिंकलं? 2दा जिंकलं. एकूण 7 वेळा झाली आहे ना, त्याच्यात 5 वेळा महाराष्ट्र जिंकला आणि 2दा हरियाणा जिंकला. मग हे लक्षात ठेवा, नेमकं हरियाणा कोणत्या साली जिंकला? तर पहिल्यांदा म्हणजे 2018 साली आणि 2021 साली. राहतील लक्षात. आणि बाकीचे सगळे वर्ष कोणते? महाराष्ट्राचे. पहिल्या कुठे झाल्या? दिल्लीमध्ये झाल्या. आता बघा 2018 पासून 2025 मध्ये सलग वर्ष लक्षात ठेवायचे. स्किप कोणतं करणार ते लक्षात ठेवायचं. 2022 स्किप करायचं. 2018, 19, 20, 21, 22 स्किप केलं. 23, 24, 25 झाले 7. अशा पद्धतीने खेलो इंडिया युथ गेम्स 2025 हे तर आपण लक्षात ठेवले, पण सोबत ओव्हरऑल त्याची काय जी हिस्ट्री होती आतापर्यंत महाराष्ट्राची कामगिरी काय हे सगळं आपण लक्षात ठेवलेलं आहे. धन्यवाद. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स जे बघितले, त्याच्यासोबत खेलो इंडिया बीच गेम्स पाहिले जे पहिल्या क्रमांकाचे होते, आणि खेलो इंडिया युथ गेम्स पण बघितले. ठीक आहे. तर आता आपण पुढे बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? 2025चे पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले? तर बघा एकूण 139 जणांना प्रदान करण्यात आलेले आहेत. तर पद्म विभूषण किती जणांना? 7 जणांना. पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113. बघा हे ऑल ओव्हर इंडियाचं मी इथे लिहिलेलं आहे आणि इकडे लिहिलेलं आहे महाराष्ट्राचं. बघा पद्मविभूषण 7 जणांना मिळाले आहेत, त्याच्यात एकही महाराष्ट्रीयन नाहीये. कळलं? पद्मभूषण जे 19 जणांना मिळालेले आहेत त्यामध्ये 3 जे आहेत ते महाराष्ट्रीयन आहेत आणि 113 जे पद्मश्री मिळालेले आहेत त्यातील 11 किती आहेत? महाराष्ट्रीयन आहेत. म्हणजे याच्यातून काय कळतं? एकूण 14 जणांना किती पद्म पुरस्कार आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना मिळालेले आहेत. हा प्रश्न आजच्याच व्हिडिओमध्ये पहिले येऊन गेलेला आहे. 2025चे पद्म पुरस्कार एकूण किती जणांना? 139 जणांना. त्यामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113. पद्मविभूषण, मग पद्मभूषण आणि मग पद्मश्री अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पुढे बघा महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना 2025चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? बघा आत्ताच मी इथे तुम्हाला सांगितलं किती जणांना? 14 जणांना. ठीक आहे. पुढे बघा 2025च्या पद्म पुरस्कारामध्ये एकूण किती महिलांचा समावेश आहे? तर एकूण 23 महिलांचा समावेश आहे. बघा एक फॉर्म्युला सांगते, तो फॉर्म्युला तुम्ही नीट लक्षात ठेवला की तुम्हाला यावर घुमवून फिरवून जे काही प्रश्न विचारले जातील ते तुमचे सगळे प्रश्न सुटतील. बघा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. आपण नेहमी काय म्हणतो? महिला फर्स्ट किंवा लेडीज फर्स्ट. मग ती ट्रिक इथे लक्षात ठेवायची. लेडीज फर्स्ट म्हटलं मग इथे लेडीज फर्स्टमध्ये 23 आकडा आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. एक लक्षात ठेवा. हा झाला 23. 23मधून 10 वजा केले की उरतात 13. 23 वजा 10 उरले 13. पण लेडीज फर्स्टमध्ये तुम्हाला 23 हा आकडा आधी घ्यायचा आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 10 हा आकडा रिप्रेझेंट काय करतो? परकीय व्यक्ती किंवा परदेशी व्यक्ती. 10 आकडा म्हणजे 23मधून तुम्ही 10 वजा केले उरतील 13. मग 13 हा आकडा मरणोत्तर व्यक्ती डेनोट करतो किंवा रिप्रेझेंट करतो. ही ट्रिक आहे बरं का, एवढं नीट समजून घ्या. ट्रिकसाठी मी सांगते आहे आणि ट्रिक तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला आधी महिलांचा आकडा घ्यावा लागेल. लेडीज फर्स्ट अशी ट्रिक लक्षात ठेवून महिलांचा आकडा 23 लक्षात ठेवायचा. 23मधून मग 10 वजा केले की उरतात किती? 13. मग 13 जे उरतात आणि मरणोत्तर आपण सगळ्यात शेवटी घेतलेलं आहे. मरण कोणाला आवडतं का? नाही ना. मग मरणाला सगळ्यात शेवटी ठेवायचं. मरण कोणालाही नको आहे, बरोबर. मग मरणाला सगळ्यात शेवटी ठेवायचं म्हणजे 13 म्हणजे 23 वजा 10 बरोबर 13 जो आकडा येतो तो मरणोत्तर आहे. 23मधून जे 10 वजा केले ते कोण आहे? परकीय व्यक्ती आहेत. हा फक्त एक ट्रिक्सचा फॉर्म्युला आहे. तर याच्यातून तुमचे बाकीचे प्रश्न सुटतील. बघा पुढेच आहे ते प्रश्न, एवढं नीट लक्षात ठेवा. 23 वजा 10 बरोबर 13. पण 23 हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो महिला रिप्रेझेंट करतो, 10 परदेशी व्यक्ती आणि 13 मरणोत्तर. बघा 2025च्या पद्म पुरस्कारामध्ये एकूण किती महिलांचा समावेश आहे? तर 23 महिलांचा समावेश आहे. बघा मी इथं जानेवारीच्या प्लेलिस्टमध्ये
जे 7 पद्म विभूषण ज्यांना मिळालेले आहेत ते इन डेप्थ कंप्लीट केलेले आहेत. नंतर हे पण कंप्लीट केलेले आहे की पद्मभूषण जे 19 जणांना मिळालेले आहेत ते नेमके कोणत्या राज्यातले आहे, त्यांचं काम म्हणजे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, हे सुद्धा व्यवस्थित चार्ट फॉर्मॅटमध्ये मी तुमचं कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि तुमचं मी ह्या पद्धतीने पण कंप्लीट केलेलं आहे की तुम्हाला एखादी व्यक्ती कोणत्या राज्यातली आहे आणि कोणत्या खेळाशी नाही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते पण तुमचं व्यवस्थित पाठ होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता. हे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पण केलं आहे आणि एक लॉंग व्हिडिओ घेतला आहे त्याच्यातून पण केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता दाखवू शकत नाही कारण मग ते खूप व्हिडिओ आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा. 2025च्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण किती व्यक्तींना आता काय विचारले मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात आले. तर बघा इथे मी ऑलरेडी सांगितलं ह्या फॉर्म्युल्यानुसार, तर 13 जणांना. पुढे 2025च्या पद्मभूषण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणाचा समावेश नाही आहे ते म्हणतात. तर अशोक सराफ यांचा नाही आहे, त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. मग हे 3 जण आहेत यांचा पद्मभूषण, पद्मविभूषण नाही म्हणते मी, पद्मविभूषणमध्ये एकही महाराष्ट्रीयन नाही आहे. पद्मभूषणमध्ये किती 3 जण आहेत मी इथे दाखवलं बघा. जे 19 जणांना पद्मभूषण मिळाले ना त्यापैकी 3 जणांना हे 3 जण आहेत. मनोहर जोशी, पंकज उधास आणि शेखर कपूर. ठीक आहे, पुढे बघा. बरोबर विधानं ओळखा. पद्म पुरस्कार 2025 एकूण 7 व्यक्तींना पद्मविभूषण प्रदान बरोबर आहे. एकूण 19 व्यक्तींना पद्मभूषण प्रदान बरोबर आणि एकूण 113 व्यक्तींना पद्मश्री प्रदान बरोबर. मी तुम्हाला हे सांगितलं आहे ऑलरेडी. पद्मविभूषण एकही महाराष्ट्रीयन नाही आहे. त्याच्यानंतर पद्मभूषण 3 महाराष्ट्रीयन आहे आणि पद्मश्रीमध्ये 11 महाराष्ट्रीयन आहे. एकूण 14 जण महाराष्ट्रातील आहेत ज्यांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. तर हे वरचे विधान आहे त्याचं उत्तर काय आहे, वरील सर्व विधानं काय आहेत बरोबर आहेत. पुढे बघा. एकूण किती परदेशी व्यक्तींना 2025चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर 10. या फॉर्म्युल्यानुसार गेलं तर या पद्धतीने उत्तरं तुमचे सुटतात. 10. पुढे बघा. 2025चा भारतरत्न पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला. तर भारतरत्न एकाही व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला नाही आहे. पुढे 2025चा पद्मविभूषण प्राप्त 2025चा पद्मविभूषण प्राप्त शारदा सिन्हा कोणत्या राज्यातील आहे. तर बिहार राज्यातील आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तुमचे 7ही पद्मविभूषण प्राप्त व्यक्ती व्यवस्थित पाठ होऊन जातील. 2025चा पद्मश्री प्राप्त चैत्राम पवार डॅश डॅश या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर धुळे या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मनोहर जोशी यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासंदर्भात मरणोत्तर 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सार्वजनिक व्यवहार. पुढे बघा. युनेस्कोच्या वेटलँड सिटीमध्ये भारतातील डॅश डॅश या 2 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. तर इंदूर आणि उदयपूर. इंदोर म्हणायचं असेल त्यांना, इंदोर आणि उदयपूर. पुढे बघा. ICC वार्षिक पुरस्कार 2024 योग्य जोड्या जुळवा. ह्या मी तुमच्या व्यवस्थित व्हिडिओमध्ये पाठ करून घेतलेले आहेत, तरी मी इथे प्रयत्न करते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा. बघा. ICC वार्षिक पुरस्कार 2024च्या जोड्या लावायला सांगितल्या आहेत. ICC पुरस्कार बघा 3 याच्यात दिले जातात. म्हणजे कसोटीमध्ये, एकदिवसीयमध्ये, T20मध्ये. याच्यात पुन्हा मेल फिमेल मेल फिमेल मेल फिमेल अशा पद्धतीने. तर मग लक्षात कसं ठेवायचं. जो जसप्रीत बुमराह आहे ना त्याचं नाव 2 ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर बघा दाखवून देते मी तुम्हाला पुस्तकात म्हणजे तुम्हाला नीट समजेल. हे बघा. जसप्रीत बुमराहचं नाव 2 ठिकाणी लक्षात ठेवा. सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांना आणि सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह. म्हणजे जर तुम्ही कसोटीचा विचार केला तर जसप्रीत बुमराहला पुरुषांच्या याच्यातून मिळालेला आहे आणि महिलांमध्ये एमिलिया केर ज्या न्यूझीलंडच्या
खेळाडू आहेत. हां, मग एमिलिया केर यांचं अजून एका ठिकाणी नाव आहे, तर T20मध्ये फिमेलमध्ये पण एमिलिया केर यांनाच मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे तुम्हाला अगदी सोपंच आहे. एक दिवसीयचं लक्षात ठेवा, मग बाकीचे तुमच्या लक्षात राहतील. एक दिवसीयमध्ये बघा कोणाला मिळालं आहे पुरुषांमध्ये, तर अजमतुल्ला ओमरजाई अफगाणिस्तान एक दिवसीयमध्ये. हां, आता अजमतुल्ला ओमरजाई अफगाणिस्तान या तिन्ही नावांमध्ये बघा अ सगळ्याच्यात पहिला आलाय. मराठी अध्यक्षरांमध्ये अ आधी येतो ना. एक नंबरला कोणता येतो? एक नंबरला कोणता येतो? एकला का इम्फेसिस करते, कारण एक दिवसीय क्रिकेटपटू बघतो आहेत सर्वोत्तम एक दिवसीयमध्ये. हां, मग एक नंबरला अ येतो ना, मग त्याच्यावरून लक्षात ठेवा अजमतुल्ला ओमरजाई अफगाणिस्तान. त्याच्यानंतर बघा महिलांमध्ये बघा काही काही मुली खूप हुशार असतात, म्हणजे मुलं मुली हुशार असतात, पण आपण महिलांसाठी बघतोय ना आता. मग आपण काय म्हणतो, ती एकपाठी आहे. का एकपाठी आहे? तिची स्मृती खूप चांगली आहे. स्मृती एक दिवसीयमध्ये स्मृती मानधना जी भारताची आहे. राहील एवढं लक्षात. आता बघा तुमचं आता एक दिवसीय जेव्हा लक्षात राहतं ना, म्हणजे पुरुषांमध्ये अजमतुल्ला ओमरजाई अफगाणिस्तानचा आणि महिलांमध्ये कोण? स्मृती मानधना भारताची. जेव्हा एक दिवसीय लक्षात राहतं तेव्हा बघा, म्हणजे ह्या 3 कॅटेगरीमध्ये 2च महिला लक्षात ठेवायच्या. एक आहे आपली स्मृती मानधना आणि एक आहे न्यूझीलंडची एमिलिया केर. एमिलिया केर 2 ठिकाणी लक्षात ठेवायची. स्मृती मानधना तुम्हाला सांगितलंय कुठे लक्षात ठेवायची, एक दिवसीयमध्ये. मग ह्या 2 याच्यात एमिलिया केर आहे बघा, इथे पण आहे, म्हणजे एमिलिया केर कसोटीमध्ये आणि T20मध्ये. राहील लक्षात. जसप्रीत बुमराह कुठे? कसोटीमध्ये झालं. आणि मग T20मध्ये अर्शदीप सिंग जो भारताचा आहे तो T20मध्ये. राहील का अशा पद्धतीने लक्षात. म्हणजे ह्या कसोटी एक दिवसीय आणि T20मध्ये पुरुषांमध्ये भारताच्या 2 व्यक्तींना मिळाला आहे. कसोटीमध्ये बघा जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये आणि T20मध्ये अर्शदीप सिंग. ठीक आहे, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला इनडेप्थ बघायचं असेल तर तुम्ही तिकडे व्हिडिओ जाऊन बघा. बघा पुढचा प्रश्न. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 2025. बरं, आपल्या इथे जोड्या लावायच्या राहिल्यात. सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी खेळाडू कोण? तर बघा जसप्रीत बुमराह. सर्वोत्कृष्ट एक दिवसीय क्रिकेटपटू, तर इथे महिला पुरुष काही दिलेलं नाही आहे, पण इथे ऑप्शनमध्ये स्मृती मानधनाचं नाव आहे म्हणून इथे ही टिक होते. सर्वोत्कृष्ट T20 तर अर्शदीप सिंग, हे पण मी तुम्हाला सांगितलं. आणि सर्वोत्कृष्ट पंच रिचर्ड इलिंगवर्थ. ठीक आहे, पुढे बघा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 2025 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला, तर कोणाला? सतीश आळेकर यांना. पुढे विचारलं आहे की वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, आणि 3ही विधानं बरोबर आहे. बघा, गुन्हे सिद्धतेकरता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. 27 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रात 21 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. न्यायवैद्यक प्रयोगशाळा या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बघा, न्यायवैद्यक प्रयोगशाळा या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीला मुंबई, नीट लक्षात ठेवा, मुंबई, नवी मुंबई, त्याच्यानंतर नागपूर आणि जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आणि हे 3ही विधानं बरोबर आहे. पुढचा प्रश्न. डॅश डॅश या जिल्ह्यातून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला, तर 27 जानेवारी 2025 या दिवसापासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला. पुढचा प्रश्न. जानेवारी 2025मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डॅश डॅश या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले, तर जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले. संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणारा ट्रक डॅश डॅश या कंपनीने सुरू केला, तर टाटा मोटर्स या कंपनीने सुरू केला. नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 नुसार देशातील पहिलं राज्य आहे ओडिशा. बघा, पहिलं, दुसरं, तिसरं आणि महाराष्ट्र असे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत, म्हणजे उत्तर चुकायला पाहिजे याच्यासाठी. पण आपण 4ही गोष्टी पाठ करून घेऊ. बघा, नीती आयोगाने प्रसिद्ध केलेला जो फिस्कल हेल्थ इंडेक्स, इंग्लिशमध्ये काय म्हणता, फिस्कल हेल्थ इंडेक्स
2025 नुसार पहिले राज्य आहे ओडिशा आणि महाराष्ट्र आहे 6व्या क्रमांकावर. दुसरं राज्य आहे छत्तीसगड, तिसरं राज्य आहे गोवा. ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा. आर्थिक आरोग्य निर्देशांक आहे ना, आपल्याला लहानपणी पिगी बँक असते किंवा आपण कशात तरी पैसे साठवत असतो, तर आपण असं लक्षात ठेवा की असा एक गोल माठ आहे, माठ गोल रंगाचा. म्हणजे हा ओ वरून मी तुम्हाला सांगते. तर गोल माठ आहे आणि त्याच्यात आपण लहानपणी पैसे साठवतो असं लक्षात ठेवा. मग तो माठ जो आहे तो हा ओ वाला हा तो माठ आहे. ठीक आहे. आणि मग ओ वरून लक्षात ठेवा ओडिशा आणि आर्थिक रिलेटेड आहे ना, मग आपण त्याच्यात काय पैसे साठवतोय. तर मग ओ आणि आपल्याला पैसे काढायचे, मग तो आपण अर्धा फोडला, मग तो कसा झाला, असा झाला. मग त्याचा काय झाला तयार, सी झाला. सी. मग सी तयार झाला आणि सीचाच पुढे मग आपल्याला तयार करायचा आहे जी. सी पडून जी तयार करायचा. मग तुमचे पहिले 3 लक्षात राहतील, ओडिशा, छत्तीसगड, गोवा आणि महाराष्ट्र आहे आपलं 6व्या क्रमांकावर. तर अशा पद्धतीने आपण आज काही प्रश्न बघितलेले आहेत. 420 पासून ते 460 पर्यंत आपण प्रश्न बघितलेले आहेत. तर आपण लवकरच आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.